पोलिसांकडून जो तपास केला जातो त्या तपासावर आरोपीच्या वकिलांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तसेच संपूर्ण जो घटनाक्रम आहे त्या संदर्भात देखील अनेक प्रश्न या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। तसेच आरोपीला जी पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे त्या कोठडीला देखील आरोपीच्या वकिलांनी विरोध दर्शवला होता। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। तर आपण अधिक माहिती घेणार आहोत, पण त्याआधी बघूयात आरोपीच्या वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। त्या फॉरेन्सिक आणि त्या फेसमध्ये फेस रेकग्निशनचा मेथड असतो, त्या मेथडप्रमाणे त्यांचे ते नोज, आईज आणि आपले जे स्ट्रक्चर, जॉ लाईन हे सगळे मॅच करतात। त्या मॅचवरून आपल्याला कळेल की तो आरोपी, कारण एकच CCTV फुटेज आहे 6व्या माळ्यावरचा, बाकी एंटायर बिल्डिंगमध्ये कुठेच CCTV फुटेज नाही आहे। हे अचंबाची गोष्ट आहे। या संदर्भात आपण बोलूयात, आपल्यासोबत मनश्री पाठक जोडले गेले आहेत। मनश्री, आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, मात्र या आरोपीने असा दावा केलेला आहे की CCTV मध्ये जो आरोपी दिसतोय तो आपण नाही आहे आणि आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवलं जाते असं देखील त्याचं म्हणणं आहे। तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बाबतीत आता वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत। वकिलांनी जे म्हणणं आपलं मांडलेलं आहे त्या म्हणण्यानुसार पूर्ण इमारतीमध्ये इतर कोणत्याही CCTV मध्ये या आरोपीचं फुटेज सापडलेलं नाहीये। मात्र जे फुटेज दाखवण्यात येत आहे त्या फुटेज मधला आरोपीचा चेहरा आणि प्रत्यक्षात पकडलेला आरोपी यांमध्ये तफावत असल्याचे दावे सुद्धा आता समोर येत आहेत। इतकंच नाही तर काही राजकीय नेत्यांनी सुद्धा हे प्रकरण संशयास्पद आहे का असा सवाल उपस्थित केलेला आहे। यामध्ये नितेश राणे असतील, संजय निरुपम असतील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। काल नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी जेव्हा बातचीत केली तेव्हा देखील त्यांनी हा आरोप केला होता, किंबहुना असा एक प्रश्न उपस्थित केला होता की CCTV मध्ये दिसणारा चेहरा आणि प्रत्यक्षात आरोपीचा चेहरा यांमध्ये तफावत आहे, फॉरेन्सिकद्वारे याची तपासणी केली जावी। इतकंच नाही तर काही माध्यमांनी फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून काही जी माहिती घेतलेली आहे त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या या प्रकरणाला वेगळं वळण मिळतंय का, जो आरोपी पकडण्यात आलेला आहे तो खरोखरीच सैफ अली खानवर हल्ला करणाराच आहे का, असे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेत। मनश्री, आणखी एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आरोपीच्या वकिलांकडून, तो म्हणजे ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस करीनानं किंवा सैफच्या कुटुंबातील इतर कोणी पोलिसांना का कळवलं नाही किंवा इमारतीमधील सुरक्षा रक्षकांना का कळवलं नाही असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय। खरं तर जेव्हा हा हल्ला झाला त्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक प्रश्न या संपूर्ण घटनेबाबत उपस्थित होत होते। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी लोक हे प्रश्न उपस्थित करत होते। आता खुद्द आरोपीचे वकील हे प्रश्न उपस्थित करतायत। ज्या पद्धतीने हा घटनाक्रम सांगितला जातोय, जबाब नोंदवले जात आहेत त्यानुसार करीना आणि सैफ अली खान हे जर हल्ला झाला त्यावेळी घरातच होते, तर मग करीना खान कपूर ही आपल्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवायला का गेली नाही, त्यासाठी रिक्षावाल्याची मदत का घेतली गेली। इतकंच नाही, जर रिक्षातून सैफ अली खान लीलावती रुग्णालयात पोहोचला होता तर त्यावेळेचे CCTV फुटेजेस का सापडले नाहीत, त्यावेळची ती घटना होऊन गेली की वॉचमनला किंवा इमारतीतल्या इतर कोणत्याही सदस्यांना कशी कळू शकली नाही, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होतात। इतर CCTV फुटेजेस गेले कुठे असा प्रश्न आरोपीचे वकील आता उपस्थित करतायत। कदाचित त्या प्रश्नांना उत्तर पोलीस प्रशासनाकडून दिलं देखील जाईल। मात्र दरम्यानच्या काळात जे इतर माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत, विशेषतः राजकीय नेत्यांकडून जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत, यामध्ये सैफ अली खानवरती ऑपरेशन झाल्यानंतर, त्याच्यावरती उपचार झाल्यानंतर त्याचा असणारा फिटनेस तो इतक्या लवकर रिकव्हर होऊ शकतो का, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना आता कोर्टामध्ये नेमकं काय उत्तर दिलं जातंय हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच मनश्री, तर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे आता या संपूर्ण चौकशी अंती काय समोर येते याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आरोपीनं गुन्हा केल्याचा पुरावा नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीला गोवलं जाते, अडकवलं जाते असा दावा देखील वकिलांकडून करण्यात आला आहे।